मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत शेताच्या बांधावरील फळबाग लागवडीसाठी करवीर तालुक्यातील बेले आणि सांगरूळ या 2 गावांची निवड करण्यात आली आहे. आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत बेले इथं फळबाग लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी शेतकऱ्यांनी पीक उत्पादनाबरोबर बांधावर फळबाग लागवड करून आर्थिक समृद्धता मिळवावी असं आवाहन केलं. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान तसेच शी निगडीत त्या अभियानांतर्गत रोजगार हमीशी निगडीत फळबाग लागवडमध्ये तसेच ऊस तिथे बांधावर नारळ लागवड रोजगार हमीशी निगडीत हा संयुक्त कार्यक्रम बेले गावामध्ये घेत आहोत आपण. या 100च्या वर आणि जशी मागणी येईल तशी एवढ्या लोकांना आपण रोजगार हमीशी निगडीत बांधावरती फळबाग लागवड करणार आहोत. यामध्ये नारळ असेल, आंबा असेल आणि इतर फळ पिके यांचा समावेश आहे. ते तालुका करवीर अधीनस्थ 2 गावे म्हणजे प्रथम बेले आणि दुसरं सांगरूळ या 2 गावांमध्ये प्राधान्याने हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती करण्यात येत आहे की या योजनेमध्ये भाग घेऊन आपल्या ऊसाबरोबरच फळपिकातून आर्थिक अधिकचे उत्पादन घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बेले गावामध्ये 3 ते 4 कोटी रुपयांची कामं पूर्ण झाली आहेत. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना रोजगारही मिळत असल्यामुळं ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतीये. त्यामुळं रोजगार हमीच्या कामासाठी शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचं ग्रामरोजगार सेवक तानाजी पाटील यांनी सांगितलं. आज 15 ऑगस्ट दिनानिमित्त आपल्या बेले गावामध्ये करवीर तालुक्यात 118 गावामध्ये आमच्या बेले गावची कृषी विभागाने ऊस शेतीवरील बांधावर झाडं लावा अशी एक संकल्पना मांडून आमचं गाव तालुक्यात निवडलेला असून तरी त्या निवड करत असताना आमच्या आज निवृत्ती कृष्णात पाटील यांच्या शेत बांधावरील नारळचा शुभारंभ आज करण्यात आला. त्या शुभारंभ करतेवेळी एका लाभार्थ्याचे कमीत कमी 20 गुंठे क्षेत्र जास्तीत जास्त 5 एकर आणि 3 वर्षाचा कालावधी आहे. हे अनुदान मिळत असताना एका नारळ झाडाला 1400 रुपये अनुदान मिळत असताना अनुदान की त्या शेतकऱ्यांना झाडाची 3 वर्षाच्या कालावधी संगोपन चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने केल्यानंतर त्याला अनुदान मिळणार आहे की आज काम करेल तसं त्याला तो रोजगार निर्मिती होते. आणि 118 गावामध्ये तालुक्यामध्ये बेले गाव आतापर्यंत जवळजवळ 3 ते 4 कोटीचा रोजगार हमी अंतर्गत कामे मोठ्या गतीने चालू आहे. या उपक्रमावेळी सरपंच अर्चना लांबोरे, ग्रामविकास अधिकारी तबस्सुम अत्तार, उपकृषी अधिकारी संदीप कांबळे, सहाय्यक कृषी अधिकारी संपदा बनकर, जया पुजारी, MB पाटील, एकनाथ पाटील, रामचंद्र लांबोरे, सखाराम लांबोरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.